शिवलिंगाच्या पार्थिव पूजेचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि पार्थिव पूजा कशी करायची आहे याचं वर्णन सांगतायत। भगवान महादेवाचे 8 नाम आहेत। त्या 8 नामाचा उच्चार जर केला आणि त्या उच्चारांद्वारे नंतर कृतीने जर शिवलिंग निर्माण करून त्याचं पूजन केलं तर मनुष्याला पुण्यफलाची अधिक प्राप्ती होत असते। कोणते 8 नाव आहेत लक्षपूर्वक ऐका। हरो महेश्वर शंभो शूलपाणी पिनाकद्रो शिव पशुपती शैव महादेव इति क्रमात्। पहिला आहे हरो म्हणजे हरये नमः। दुसरा शब्द आहे महेश्वराये नमः। तिसरा आहे शंभवे नमः। पुढचा आहे शूलपाणी नमः। पुढचा आहे शिवाय नमः, पशुपतये नमः, महादेवाय नमः। हे भगवान महादेवाचे 8 नाव आहेत। त्याच्यामध्ये एक आहे पिनाक पाणी। असे भगवान महादेवाचे जे 8 नाम आहेत, या नामाचा उच्चार करत असताना पार्थिव शिवलिंग कसं बनवायचे? कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाला महत्त्व आहे। ते कसं बनवायचे तर म्हणतात सर्वप्रथम पहाटे उठल्यानंतर स्नान झालं की पवित्र अवस्थेमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जायचं किंवा शेतामध्ये गेलं, ज्या ठिकाणी पवित्र स्थान असेल त्या ठिकाणी गेलं तर तिथली माती उचलायची आहे। माती उचलत असताना हरये नमः म्हणजे पहिल्या मंत्राचा जप करायचा आहे। हरये नमः म्हणत असताना माती उचलायची आहे। त्याच्यानंतर ती ओली केल्यानंतर तिला शिवलिंगाचा आकार द्यायचा आहे। आता जसं शिवलिंग मंदिरामध्ये असतं तसा आकार द्यायचा नाही। जसा बोटाचा आकार असतो तेवढा जरी आकार दिला म्हणजे एवढ्या आकाराचा आणि फक्त गोल उभं तेवढा जरी आकार दिला तर तेवढा आकार दिल्यानंतर त्याला सुद्धा शिवलिंग पार्थिव शिवलिंग म्हणून समजलं जातं। तुम्ही बघितलं असेल टीव्ही मध्ये कथा चालू असताना अनेक भगवत भक्त कथा श्रवण करणारे खाली बसलेले असतात आणि त्यांचा संकल्प असतो की हजारो शिवलिंग निर्मितीचा, तर खाली बसलेले लोक बोटाच्या आकाराचं फक्त शिवलिंग बनवतात आणि ठेवत असतात। नामस्मरणही चालू असतं आणि कथा श्रवण करणंही चालू असतं आणि शिवलिंग निर्माण करण्याचं कोटी संख्येने त्या ठिकाणी ते शिवलिंग बनवले जातात, पार्थिव शिवलिंग। तर बोटाच्या आकाराचं त्या ठिकाणी ते शिवलिंग बनवायचं आहे आणि शिवलिंग बनवल्यानंतर त्याच्यावर पूजन करत असताना महेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर अक्षदा टाकत असताना शांभवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। भगवान महादेवाचं आवाहन करत असताना शूलपाणी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याच्यानंतर पूजा चालू असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यानंतर त्या ठिकाणी पिनाकद्रेशे नमः या मंत्राचा जप करून नैवेद्य दाखवायचा आहे। म्हणजे ते शिवलिंग घरी आणल्यानंतर बनवलं तरीही चालतं, त्याच ठिकाणी शिवलिंग बनवलं पाहिजे असं नाही। आणि त्याच्यानंतर पशुपतये नमः हे म्हणत असताना पूजा संपन्न करायची। षोडशोपचारे पूजा संपन्न केली की दीनतेने नमस्कार करायचा आहे आणि नंतर पशुपतये नमः मंत्राचा जप केला की महादेवाय नमः या मंत्राचा जप करत असताना ते शिवलिंग जलामध्ये समर्पित करायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये टाकायचं आहे, विसर्जित करायचं आहे। हे पार्थिव शिवलिंगाचं पूजन सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये अक्षदा, बेल, फूल, जल, नैवेद्य आणि त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर धूप दीप दाखवल्यानंतर त्या शिवलिंगाच्या समोर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यानंतर तेच शिवलिंग पुन्हा विसर्जित केलं जातं। 8 नाम जर आपल्याला माहीत नसतील किंवा पाठ होत नसतील, लक्षात राहत नसतील तर फक्त ओम नमः शिवाय म्हणत असताना माती उचलली, घरी आणली, शिवलिंग बनवलं, त्याची पूजा केली आणि विसर्जित केलं फक्त ओम नमः शिवाय म्हणून तरीही चालतं। ओम नमः शिवाय जरी अवघड वाटत असेल तर फक्त शिव 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 या मंत्राचा जप करूनही पार्थिव शिवलिंग पूजन केलं तरी सुद्धा चालतं। म्हणजे अधिक सोपं करून दाखवण्याचा प्रयत्न साधू संतांनी केलेला आहे। याच्यानंतर भगवान महादेवाला नैवेद्य दाखवायचा आहे। म्हणजे पूजन करत असताना जो नैवेद्य दाखवलेला आहे तोही
परंतु मंदिरामध्ये जर कधी गेलात तर महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाताना महादेवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. तसं बघितलं तर गावामध्ये जर मंदिर असेल कुठेही आणि आपण जर एखाद्या देवतांच्या मूर्तीची स्थापना केली असेल, लक्ष्मी नारायणाचं मंदिर बांधलं असेल, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं असेल, सध्या हे मंदिर कोणी बांधत नाही, आता नवीन देव आणून बसवत आहोत आपण, बरोबर ना? विचार करा, आता आपण कोणते देव आणतो आणि कोणते बसवतो, आणि पूर्वीच्या आपल्या लोकांनी कोणत्या देवतांची स्थापना केलेली आहे, ज्याचा त्याचा ज्याने त्यानेच विचार करायचा आहे. म्हणून जर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल, महादेवाचं शिवलिंग असेल, राम सीता देवींची मूर्तीची स्थापना केलेली असेल, आपण ज्याही देवाचं मंदिर बांधलं कळस झाला म्हणून सगळं झालं असं नाही. आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं की मंदिर बांधल्यानंतर त्याची 2 वेळ त्या देवतांचे पूजन झालं पाहिजे. सकाळी स्नान त्या देवतांना झालंच पाहिजे. स्नान झाल्यानंतर त्यांना वस्त्र तरी त्या ठिकाणी परिधान केलेच पाहिजे. देवतांना महादेवाचं लिंग सोडतात, कारण महादेवाला त्या ठिकाणी वस्त्र समर्पित करत नसतात. त्याच्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी त्या देवतांचं पूजन होत असतं 2ही वेळ, सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ जेव्हा आपण भोजन करतो त्यावेळेस आपल्या घरातलं भोजन देवाच्या मंदिरामध्ये नेऊन दाखवलं पाहिजे. सगळ्यांनी नाही, कमीत कमी एक घराकडे एक वार किंवा एक तारीख त्या ठिकाणी निश्चित करून दिली पाहिजे की अमुक घरातून, आणि तेही त्या होत नसेल, शक्य होत नसेल तर जेही पुजारी ठेवलेले आहेत तर त्यांना तरी आपण सांगितलं पाहिजे की 2 वेळचा नैवेद्य देवाला दाखवलाच पाहिजे. आपण नैवेद्य दाखवतो आपल्या देवाऱ्यामधल्या देवांना, परंतु केवढा दाखवतो? एक छोटीशी डिश असते, त्याच्यामध्ये अतिशय छोटीशी, जेवढी छोटी करता येईल तेवढी छोटी चपाती बनवलेली असते. त्याच्यामध्ये त्या चपातीवर 2-3 शीत भात, थोडंफार वरण, वांग्याची नाही का वांग्याची फोड त्या ठिकाणी ठेवली की मग नंतर तो नैवेद्य आपल्या देवाऱ्यामध्ये देवतांना दाखवला जातो, ठेवला जातो. एवढं जेवण जर तुम्हाला दिलं तर तुमचं पोट भरेल का? भरणार नाही. जेवायला बसायच्या आधी पहिलं ताट जे बनवलं, मस्त 2-4 चपात्या ठेवा, भरपूर भाजी ठेवा, भरपूर भात ठेवा, संपूर्ण ताट भरपूर त्या ठिकाणी वाढल्यानंतर तेच ताट उचलून देवाला ठेवायचं, पाणी फिरवायचं, 2 मिनिट बाजूला जायचं, पुन्हा यायचं, तेच ताट उचलायचं आणि आपल्याला भोजनासाठी घ्यायचं. किती सोपं आहे. घाबरायची गरज नाही. त्याच्यातला एकही घास देव खाणार, त्याच्यातला कणही कमी झालेला नसेल, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज. पण आपण केवढं त्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवतो, जेवढं कमी दाखवता येईल तेवढं. तसं मंदिर बांधलं तर त्या मंदिरामध्ये जे देव आहे त्या देवतांना सुद्धा 2 वेळचा नैवेद्य गेला पाहिजे. महिन्यामध्ये असतात 30 दिवस आणि गावामध्ये असतात 30,000 घरं, पण 30 दिवसाचा नैवेद्यही बऱ्याच गावांमध्ये देवाला जात नाही. 2 वेळचं भोजन दाखवलंच पाहिजे, 2 वेळ पूजा झालीच पाहिजे, तरच मंदिर बांधा. नाहीतर मंदिर बांधले जातात, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, मग कुत्र येऊन त्या मंदिरावर अभिषेक करतं. मंदिराची फार त्या ठिकाणी दुरावस्था होते. गावाची शोभा मंदिरावर असते, म्हणून गावामध्ये सगळ्यात सुंदर मंदिर दिसलं पाहिजे. जसं घरामध्ये देवारा सुशोभित असला पाहिजे तसं गावामध्ये मंदिर सुंदर असलं पाहिजे, पवित्र त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे मंदिर सुद्धा, आणि देवाची पूजा त्या ठिकाणी झाली पाहिजे. मंदिर बांधले जातात परंतु पुढचं सगळं कार्य थांबलं जातं. सध्या बरं झालं की महादेवाला दिवस चांगले आलेले आहेत सध्या, आणि ते चांगलेच राहतील असा अंदाज सुद्धा आहे. मंदिरामध्ये फक्त श्रावणाच्या वेळेसच गर्दी दिसायची किंवा सोमवारी त्या ठिकाणी क्वचित लोक दिसायचे, पण हल्ली सकाळपासूनच जल चढवण्यासाठी लोक तयार असतात.
थंडीचे दिवस असो, उन्हाळ्याचे असो की पावसाळ्याचे असो, महादेवाला जलच जल. जसं माहीत पडलं एक लोटा जल, आपल्या समस्या दूर करण्यासाठी सगळ्यांची लाईन लागली. चला, स्वतःच्या स्वार्थासाठी का असेना आपण जल चढवायला जातोय, हे महत्वाचं आहे. म्हणून सध्या महादेवाला चांगले दिवस आलेले आहे असं म्हणण्यात काही त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. मंदिरांकडे लक्ष असलं पाहिजे. त्या ठिकाणी शिव नैवेद्याचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. शिव नैवेद्यावर अधिकार हा चंड नावाच्या शिवगणाचा असतो. म्हणजे शिवलिंगावर जे ठेवलं जातं ते कुणीही घ्यायचं नाही. शिवलिंगाच्या आजूबाजूला जर काही नैवेद्य प्रसाद ठेवला असेल तर तो प्रसाद आपण कुणीही घेऊ शकतो. शिवलिंगाच्या प्रसादाला डोळ्यांनी जरी बघितलं तरी सुद्धा मनुष्याचे पाप नाहीसे होतात. शिवपुराण सांगते, दृष्ट्वापि शिव नैवेद्यम यांती पापानि दूरतः, भुंक्ते तू शिव नैवेद्य पुण्यान्यायांती कोटिशः. दृष्ट्वापि शिव नैवेद्यम, शिवजींना दाखवलेल्या नैवेद्य नंतर डोळ्यांनी दिसला तरी यांती पापानी दूरतः, त्याचे पाप दूर होतात. भुंक्त्वे तू शिव नैवेद्यम, जर आपण शिव नैवेद्य ग्रहण केला तर पुण्यान्यायांती कोटिशः, कोटी पुण्याची प्राप्ती मनुष्याला होत असते. म्हणून नैवेद्य जर दाखवला तर तो नैवेद्य वाटता आला तर अधिक चांगलं. त्या नैवेद्याने ग्रहणाने कोटी पाप नाहीसे होतात म्हणतात. काही ठिकाणी नैवेद्याला प्रसादाला विशेष महत्व सांगितलेलं आहे. आणि नैवेद्याचा अपमान केला तर खूप मोठं पाप त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सत्यनारायणाच्या पोथीमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की प्रसादाचा अपमान केला, प्रसाद घेतला नाही, परिणाम काय झाला, वाण्याची नौका पाण्यामध्ये. ऐकली कथा? म्हणजे प्रसादाच्या अपमानाचा कशा पद्धतीने घटना घडलेली आहे. तसं प्रसादाचा कधीही अपमान होता कामा नये. प्रसादाचा अपमान न करता प्रसाद मिळाल्याबरोबर अनेक जण काय करतात की कथा झाली, प्रसाद वाटला गेला की महिला वर्गाला सवय असते ते प्रसाद कुठेतरी बांधणार, कुठेतरी घेणार, मग तो घरी नेणार, घरी नेता नेता कुठेतरी पडणार, घरी नेल्यानंतर जर कोणी खाल्ला नाही, त्याला मुंग्या लागल्या, त्याच्यावर धूळ बसली, काही झालं की तो प्रसाद लगेच फेकला जातो. म्हणजे प्रसादाचा नैवेद्याचा अपमान होतो. पण नियम कसा आहे, एकदा की प्रसाद हातात मिळाला की मिळाल्याबरोबर स्वाहा लगेच खाऊन टाकायचा असतो. आणि ज्याला नाही मिळाला त्याला आधी थोडा थोडा वाटून द्यायचा असतो. प्रसाद सांभाळून ठेवायचा नाही, मिळाला की लगेच ग्रहण केला पाहिजे. प्रसादाचं महत्व सांगत असताना म्हणतायत, भाऊबीजेला बहिणीच्या हाताने तयार केलेल्या प्रसादाचं विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमेला गुरुदेवांच्या हाताने मिळालेल्या प्रसादाचं विशेष महत्व आहे. वसंत पंचमीला पत्नीच्या हाताने बनवलेल्या प्रसादाचं विशेष महत्व आहे. त्याच्यानंतर मातृनवमीला आईच्या हाताने मिळालेल्या प्रसादाचं विशेष महत्व आहे. म्हणून प्रसाद महत्वाचा आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रसाद कोणता तर म्हणतात साधू संतांनी ज्याला स्पर्श केलेला आहे आणि मग नंतर ते आपल्याला प्राप्त झालेला असेल तर तो सगळ्यात महत्वाचा प्रसाद आहे. गुरुदेवांच्या, साधूंच्या, संतांच्या हाताने मिळालेला प्रसाद महत्वपूर्ण सांगण्यात आलेला आहे. याच्यानंतर जलाचे महती वर्णन करतायत की शिवपूजेसाठी जल फार महत्वाचं आहे. भगवान महादेवाला जल समर्पित केलं पाहिजे. जल हे पूर्ण पदार्थ सांगितलेला आहे, पूर्ण नैवेद्य सांगितलेला आहे. का? कारण जलापासूनच बाकीच्या वस्तू निर्माण होतात. पाणी असेल तरच तांदूळ तयार होतात, अक्षदा तयार होतील. पाणी असेल तरच झाडं जिवंत राहतात, फुलं तयार होतील. पाणी असेल तरच मनुष्य जगू शकतो. म्हणून पाण्याला विशेष महत्व आहे. पाण्यापासून सगळं उत्पन्न होतं. मग ते बेल असेल, फूल असेल, अक्षदा असेल किंवा आपलं जीवन असेल. म्हणून पाणी विशेष महत्वपूर्ण आहे. आणि असं जल जर महादेवाला रोज समर्पित केलं तर काय होतंय म्हणतात
भगवान भोले बाबांची विशेष कृपा होते आणि मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात जर नित्य नेमाने महादेवावर जल चढवलं तर. काय होतंय? महादेव कृपा करतात. एवढे दयाळू आहेत महादेव, एवढे कृपाळू आहेत की जलानेच प्रसन्न होतात. जे जल विकत आणायची गरज पडत नाही, जे लवकरच सहज प्राप्त होतं, भगवान महादेव विशेष प्रसन्न होतात. म्हणून म्हटलेलं आहे